मी ज्यावेळेस पेपरला जात होते तेव्हा मी प्रेग्नंट होते. मग पेपर झाले, त्यानं म्हणजे फर्स्ट ग्रुप IPCC परीक्षा दिली, पण तो अटेम्प्ट क्लिअर नाही झाला माझा. प्रेग्नन्सीचे काही दिवस आणि त्याचेही 3 वर्ष, म्हणजे त्या काळात मी काही अभ्यास केला नाही, काय नाही. मी कोणी मला विचारलं तर मी म्हणायची, जर माझं बाळ नीट झालं हेच माझं करिअर असेल. सगळ्यांचं असं होतं की आता हे झालं, आता तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करा. पण ह्या जर्नीमध्ये माझे मिस्टर त्यांनी मला एवढी म्हणजे खूप अनकंडिशनल सपोर्ट दिला की नाही, तिच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया गेली आहे, आता तिला तिचा वेळ द्या, तिचं आयुष्य जगू द्या, तिचं करिअर करू द्या, पुढं आपण बघूया. म्हणजे त्यांचं असं होतं की माझ्या सुनेला मला CA करायचंच आहे, म्हणजे काही हो, म्हणजे CA झालीच पाहिजे तू. म्हणजे असं नाही की प्रेशर, पण एक मोटिवेशन. पूर्ण आता CA फायनलच्या अटेम्प्टमध्ये तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट काय होता, म्हणजे जिकडे तुम्हाला वाटलं की हां, तो एक मोमेंट असा झाला की ज्याच्यामुळे आज मी CA झाले? शाहरुख खानचा खूप फेमस डायलॉग आपण ऐकला आहे, किसी चीज़ को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. खरंच एखादी गोष्ट जर मनापासून आपल्याला मिळवायची असेल तर ती न करण्यासाठी 100 कारणं असू शकतात किंवा 100 अडचणी असू शकतात. पण त्या गोष्टीमागे जर बेधुंद होऊन आपल्याला पळायचं असेल आणि ती गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी फक्त एकच कारण पुरेसं असतं. तशाच आहेत आपल्या आजच्या गेस्ट. आजचं व्यक्तिमत्व CA सुप्रिया मांडेकर. स्वागत आहे तुमचं या पॉडकास्टवरती. आयुष्यात एवढ्या अडचणी आल्या, इतक्या गोष्टी घडल्या, परंतु एक स्वप्न ठरवलेलं होतं की मला CA व्हायचंच आहे आणि त्या स्वप्नांसाठी वाटेल ते केलं, वाटेल त्या प्रकारे अभ्यास केला आणि आज त्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे. ह्याच्या पुढची जर्नी त्यांच्या लाईफची आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊयात, आपल्याला जास्ती मजा येईल. तुम्हाला जर एक इन्स्पिरेशनल स्टोरी ऐकायची असेल की कसं खरंच एखाद्याचं आयुष्य घडू शकतं, तर हा पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत पाहाल. वेलकम CA सुप्रिया. थँक्यू. येस, आता हल्लीच रिझल्ट लागला, एक 4-5 दिवस झाले जिकडे रिझल्ट लागला आणि तुम्ही तुमचा रिझल्ट बघितला, तुम्ही CA झालात. पण तो क्षण कसा होता, म्हणजे तुमच्या गावात तुमचं गाव पूर्ण का तुमचं यश साजरा करत होतं, का तेवढी पूर्ण धमाल केली तुम्ही, तर त्याच्यावरती काही सांगू शकाल? माझं रिझल्ट आला त्या दिवशी माझ्या पप्पांनी आणि माझ्या भावाने पहिला रिझल्ट पाहिला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की रिझल्ट आला आहे. गावामध्ये एवढं सेलिब्रेशन होण्याचं कारण असं की मी माझ्या गावातली, पप्पांच्याही गावातली आणि माझ्या सासरी म्हणजे आंबेठाण गावात मी पहिलीच CA आणि त्यातून मुलगी CA, म्हणून खूप जल्लोष, खूप सेलिब्रेशन. आणि म्हणजे माझ्या जवळचे मित्र, नातेवाईक म्हणण्यापेक्षा मित्रांनी आणि माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी स्वतःहून फोन करून म्हणजे वहिनींचे फोटो पाठव, आम्हाला बॅनर्स लावायचे आहेत, अशा प्रकारे खूप जल्लोषात सेलिब्रेशन झालं. म्हणजे तुम्ही पूर्ण तो दिवस तुमच्या मनसोक्त तुम्ही एन्जॉय करून घेतला. पण त्या क्षणाला तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट बघितला? कारण एवढा आनंद झाला, तुमच्या घरी झाला, तुमच्या गावात झाला, याचाच अर्थ की ह्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे, एक खूप मोठी सक्सेस स्टोरी ज्याला आपण म्हणू, किंवा अडीअडचणींवर तुम्ही कसा मात केला त्याची एक पूर्ण स्टोरी आहे. पण त्या क्षणाला तुम्हाला कसं वाटलं? त्या क्षणाला मला असं वाटलं की आता एवढं म्हणजे माझ्या आयुष्यात खूप चढउतार आले, पण एक 12-13 वर्ष गेली, पण असं वाटलं सगळ्या गोष्टींचं चीज झालं आहे. आणि खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण. आणि सगळ्यांनी जे माझ्यासाठी कष्ट घेतले होते, माझे आईवडील, माझा भाऊ, माझे मिस्टर, माझी सासूबाई, माझी जाऊबाई, म्हणजे आणि माझी छोटी मुलगी, म्हणजे ह्या सगळ्यांचं खूप योगदान राहिलं. आणि त्यामुळे मला खूप चीज झाल्यासारखं वाटलं की हा म्हणजे त्यांच्या कष्टाला फळ आलं. त्यांच्या कष्टाला, कारण त्यांनी तुम्हाला एवढं सपोर्ट केलं. मला आठवतंय म्हणजे एक सोपी गोष्ट इकडे सांगण्यासाठी की मी तुम्हाला मेंटॉर केलं, मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे शिकवलं आहे. पण जेव्हा एक स्टुडंट म्हणून तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तुम्ही इतक्या तुमच्या बिझी शेड्यूलमधनं जात होतात, पण तेव्हा तुम्ही एवढे कष्ट घेतले की तुम्ही आमच्या घरी आलात. आषाढी एकादशीचा तो दिवस होता आणि त्या दिवशी तुम्ही इतकं सुंदर गिफ्ट आम्हाला दिलं, विठू रखुमाईची मूर्ती तुम्ही दिलीत. म्हणजे ही गोष्ट एक कुठेतरी जाणीव करून देते की आजसुद्धा जगामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट करणारं, तुम्हाला एक्नॉलेज करणारी लोकं आहेत.
तुमच्यासारखी लोक जी खरंच तुमच्या सक्सेसमध्ये खूप साऱ्या लोकांना घेऊन चाललेत पुढे. त्यासाठी खूप आनंद झाला, मला आनंद झाला, सरांना आनंद झाला. आणि तुम्ही CA झाल्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. आता मला पुढे हे विचारायचं आहे तुम्हाला की ती जी स्टोरी आहे, तुम्ही एक तर तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला CA करायचं आहे म्हणून? माझं शिक्षण मराठी माध्यमातून, म्हणजे पहिलीपासून ते 10वीपर्यंत मराठीतून शिकले मी. त्यानंतर ना 10वी झाली, त्यानंतर मला 91% मिळालेले. पण गावाकडं काही माहिती नाही की सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे. बाबा सगळे बोलले की सायन्सला ॲडमिशन घे. सगळ्यांचं ऐकलं, सायन्सला ॲडमिशन घेतलं. पण मन काय त्यात रमलं नाही. फिजिक्स मला विषय कधी आवडला नाही. त्याचे प्रॅक्टिकल्स मला कधी जमलेही नाही, आवडलेही नाही. मग ठरवलं की मला तर काय नाही करायचं, म्हणजे मला डॉक्टर इंजिनियर नाहीच व्हायचं आहे. फक्त हा निर्णय मी माझ्या पप्पांना सांगितला, पप्पा मला हे नाही करायचं आहे. पप्पा बोलले की तुला जे करायचं आहे तू ते कर, माझा फुल सपोर्ट आहे तुला. मग मी सरांना भेटले, प्रिन्सिपलला, आणि मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि तिथून मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली. ओके. तुम्ही आधी सायन्समध्ये होतात 11वीला, हो. आणि मग त्यानंतर तुम्ही कॉमर्समध्ये शिफ्ट घेतला. हो. आणि मग CA म्हणजे त्याच वर्षी तुम्ही CA साठी म्हणजे CPT साठी रजिस्ट्रेशन केलं होतं का, कसं? म्हणजे कारण तुम्ही सांगितलं की तुमचं लग्न झालं होतं, म्हणजे नेमकं आम्हाला हे जाणून घ्यायचं की तुमचं लग्न अगोदर झालं का तुम्ही CA अगोदर स्टार्ट केलं? 12वी झाली, त्यानंतर माझ्या पप्पांचे, म्हणजे माझे वडील हाडाचे शेतकरी. मग आमची परिस्थिती तशी बेताची. मग माझ्या लग्नाचा विषय निघाला. पप्पा बोलले की आपल्याला लग्न करायचंय. म्हणजे 11वीत असताना तुमच्या लग्नाचा विषय नाही, 12वीचा रिझल्ट लागला. ओके. सॉरी, रिझल्ट लागायच्या अगोदर एक परीक्षा झाली. परीक्षेच्या नंतर घरात विषय झाला की लग्न करायचंय, म्हणजे साधारण मार्च एप्रिल म्हणूया आपण, त्या दरम्यान. आणि मग म्हणजे माझे आत्या, माझी सख्खी म्हणजे माझी सख्खी आत्या माझी सासू आहे. अच्छा. आणि मग त्यांच्या लहान 2 नंबरच्या मुलाशी माझं लग्न करायचा निर्णय ठरला घरामध्ये. ओके. तर मग मी पण, म्हणजे मी असा विचार केला की माझे आई वडील माझ्यासाठी चांगलाच निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयाला पण मग मी, म्हणजे माझी सहमती दिली. लग्न झालं. आणि त्यात माझी आत्या आणि माझे मिस्टर मारुती हिरामन मांडेकर यांनी मला विश्वास दिला की आम्ही तुला पुढं उच्च शिक्षित करणार आहोत, शिकवणार आहोत. मग म्हटलं चला, काही हरकत आहे, आपल्याला म्हणजे हे करायचंच आहे आणि ते एवढं विश्वास आपल्यावर दाखवतायत, तर मग मी पण त्या लग्नाला संमती दिली. म्हणजे आमचं हे अरेंज मॅरेज. हां. मग तिथून पुढं सुरू झालं. मग FYBCom झालं. FYBCom नंतर ना मी पुण्याला, मग त्यांनी मला पाठवलं. मी क्रॅश कोर्स केला 2 महिन्याचा, एप्रिल मे, आणि जूनमध्ये जून 2012 मध्ये मी CPT क्लिअर झाला. हां. म्हणजे एक गोष्ट मला कौतुकीची वाटते की तुम्ही म्हणजे युजली असं होतं ना की लग्नाच्या नंतर सुद्धा काही गोष्टी ठरतात की ठीक आहे, आम्ही तुला शिकवू. तुम्ही म्हणताय की नाही, तुम्ही मला शिकवणार म्हणूनच मी लग्न करते. पण कुठेतरी लग्न झाल्यानंतर ती गोष्ट लांब जात जाते, कारण लग्नानंतरच्या जबाबदारी येतात, तिकडच्या घराच्या जबाबदारी येतात, नंतर सगळं काही नवीन नवीन असतं. तर तुम्ही ते सगळं डोक्यात न घेता, तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून एकीकडे तुम्ही अभ्यास करायचा ठरवला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या इनलॉजनी, तुमच्या सासू सासऱ्यांनी त्याला मदत केली की नाही तू शिक म्हणून. ती एक खूप सुंदर गोष्ट वाटते. मग नंतर पुढे तुमचं IPCC कसं क्लिअर झालं? CPT क्लिअर झाल्यानंतर मी CPT साधारण म्हणजे कुठल्या वर्षी? 2012ला तुमचं क्लिअर झालं. जून 2012ला CPT क्लिअर झाले. मग मी IPCCचे क्लास घेतले. पूर्ण त्यावेळेस सोशल मीडियाचा काही संबंध नाही, यूट्यूब नाही. मग मी चाकण ते पुणे असं 4 महिने अपडाऊन करायची. साधारण किती डिस्टन्स आहे चाकण पुणे? एक 35 किलोमीटर. हां. मग बसने, त्यावेळेस बसने प्रवास करायचा, क्लासला यायचं सकाळी लवकर. आम्ही सकाळची 6ची पहिली बस, तिने यायचं. इथं 4 वाजेपर्यंत क्लासेस करायचे, तिथून पुढं घरी. मग सेल्फ स्टडीला तसा खूप वेळ कमी मिळायचा, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये घरी जायला जवळजवळ 7:30 व्हायचे, कधी कधी 8. मग ट्रॅफिक असेल तर 8:15 वगैरे. मग त्यानंतर दिली परीक्षा मे 2013मध्ये. पण जेव्हा मी परीक्षा दिली त्याच्या 1-2 महिने अगोदर मी प्रेग्नंट होते. अच्छा. हां, म्हणजे मी ज्यावेळेस पेपरला जात होते तेव्हा मी प्रेग्नंट होते. मग पेपर झाले, म्हणजे फर्स्ट ग्रुप IPCC परीक्षा दिली, पण तो अटेम्प्ट क्लिअर नाही झाला माझा. 2013 मे 2013ला मी अटेम्प्ट दिला, पण तो क्लिअर नाही झाला. मग ऑक्टोबरमध्ये मला बाळ झालं, मुलगा झाला.
पण एक म्हणजे परीक्षा म्हणूया किंवा असं देवाची इच्छा की बाबा काहीतरी असतं म्हणजे नाही का. मग पण ते बाळ म्हणजे त्याला एक जन्मतःच एक आजार होता की त्याच्यावर काही उपचारच नव्हते जगाच्या पाठीवर. आम्ही 3 वर्ष त्याला खूप म्हणजे खूप त्याच्यासाठी केलं. प्रत्येक आम्ही पुण्यामध्ये राहतो, म्हणजे पुण्यात आम्ही त्याच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो, खूप ट्रीटमेंट घेतल्या, फिजिओथेरपी म्हणजे जे काय असेल ते. फिजिओथेरपी आहे त्याच्यात, आपलं आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, म्हणजे खूप साऱ्या ट्रीटमेंट केल्या. पण काहीच म्हणजे आम्हाला काहीच कुठं त्याचं निवारणच झालं नाही. एकदम लास्टला आमच्याच चाकणमधले डॉक्टर असं बोलले की तुम्ही आता त्या बाळाला सुखाने मरू द्या. अरे बापरे. हा, म्हणजे त्याला त्रास नका देऊ सारखं औषधं खायला घालून किंवा तेल मसाज करून किंवा ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा, आणि त्याला फक्त तो जे काही खाईल त्याला खाऊ द्या, पिऊ द्या आणि सुखाने त्याला म्हणजे सुखाने मरू द्या. मग आम्ही अशा मग तो एक 13 जुलै 2016ला त्याचं गेला. म्हणजे तो ह्या 3 म्हणजे जवळजवळ ह्या म्हणजे प्रेग्नन्सीचे काही दिवस आणि त्याचेही 3 वर्ष. म्हणजे त्या काळात मी काही अभ्यास केला नाही, काय नाही. मी कोणी मला विचारलं तर मी म्हणायची जर माझं बाळ नीट झालं हेच माझं करिअर असेल. म्हणजे नाही केलं, म्हणजे काहीच अभ्यासच नाही. पूर्ण टोटल ब्रेक घेतला. पूर्ण ब्रेक. काही अभ्यास नाही. कुणाशी CA जे करत होते माझे मित्रमैत्रिणी त्यांचाही काही फोन कॉल नाही, काय नाही. म्हणजे एकदम सगळ्यांपासून लांब. म्हणजे की असं वाटायचं ना आपण आहे पण आपण करू शकतो पण आपण करता येत नाहीये, म्हणून एक मनात असं असायचं की नको आता कोणाशीच बोलणं नको. एक उणीव असायची म्हणून तुम्ही त्याला कधी फेस नाही करू शकत. मी कुणालाच फेसच करू शकत नव्हते. म्हणजे लिटरली मी आले तरी कोणाचे फोन कॉल घ्यायची नाही. आणि त्याच्यानंतर ना तो गेला. मग त्या 10 दिवसांमध्ये ते जे विधी असतात ते आम्ही पूर्ण केले. एक 12 ते 13 म्हणजे एक 26 जुलैच्या आसपास म्हणूया आपण की मी पुण्याला आले. माझा छोटा भाऊ सोमनाथ आणि मी, तो त्याच्या शिक्षणासाठी आणि मी माझ्या शिक्षणासाठी. मग त्यानंतरनं मी IPCC दिली. पण हे जेव्हा मला पुण्याला पाठवायचं होतं तेव्हा म्हणजे सगळ्यांचं असं होतं की आता हे झालं, आता तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करा. पण ह्या जर्नीमध्ये माझे मिस्टर त्यांनी मला एवढी म्हणजे खूप अनकंडिशनल सपोर्ट दिला की नाही, तिच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया गेली आहे, आता तिला तिचा वेळ द्या, तिचं तिला आयुष्यात जगू द्या, तिचं करिअर करू द्या, पुढं आपण बघूया या गोष्टी. पण म्हणजे मला एक विचारावं वाटतं की अवघ्या 10 दिवसात तुम्ही कसं स्वतःला तयार करू शकलात? कारण कितीही तुम्हाला माहीत होतं अगोदर की तो जाणारच आहे, तरी सुद्धा ती मनाची तयारी करणं एक आई म्हणून तुम्हाला कसं शक्य झालं? आणि कसं तुम्ही ॲक्च्युली जाऊन म्हणजे परत फॅमिलीपासून दूर राहून अभ्यास चालू करणं, म्हणजे ते पण 3-3.5 वर्षाच्या ब्रेक नंतर, जिकडे तुम्ही पुस्तकही उघडलेलं नाही आहे, तिकडे तुम्हाला वाटलं नाही की जाऊ दे आता सोडून द्यावं CA, कशाला करायचं, काय फरक पडतो, कोण विचारणार आहे आपल्याला? म्हणजे कसं तुम्हाला काय स्ट्राईक झालं त्यावेळी? की कारण ठीक आहे तुमचे हजबंड एका ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करत होते ती वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्या आतून येणं ते खूप महत्त्वाचं होतं. ते तुम्हाला कधी जाणवलं? म्हणजे जो 3.5 वर्षाचा काळ होता मॅडम, त्या वर्षात आहे ना म्हणजे मला एक स्वतःला असं वाटायचं, म्हणजे मी देवाला रोज प्रार्थनाही करायची की देवा मला एक दिवस माझा असू दे, म्हणजे तो एक दिवस दे तू, म्हणजे मला माहिती हे आहे पण ह्याच्यातून बाहेर काढ मला. त्या 3 वर्षात मी रोज संध्याकाळी रडलेली आहे. म्हणजे अक्षरशः त्या बाळाचं करून मला माझी पाठ दुखायची, म्हणजे मला झोपताय पण येत नसायचं इतकं. त्याचं मालिश, त्याचे औषधं, इकडं तिकडं घेऊन जा, ह्या डॉक्टरकडं त्या डॉक्टरकडं. पण मी म्हणायची देवाला नाही का एक तरी दिवस असेल ना देवा माझा, एक तरी. म्हणजे तो दिवस आला आणि मी म्हटलं आता मी ह्या दिवसाची वाट बघितली आहे ना, म्हणजे आता असं होतं मन प्रिपेअर झालं की आता हे बाळ तर नीट होणारच नाहीये ना, म्हणजे आपण करून आपले प्रयत्न तर संपलेत, मग आता आपण पुढं काय. म्हणजे माझ्या मिस्टरांनी खूप त्यांनी म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी त्यांनीच दिली आहे की म्हटले नाही आता जे झालंय ते विसर, पुढं आपल्याला पुढं काय करायचं याचा विचार आपण केला पाहिजे. तू मला आहे, मी तुला आहे, म्हणजे आपणच एकमेकांना समजून घ्यायचंय, म्हणजे तू कर आता, म्हणजे तिथून बाहेरचं पडायला पाहिजे ना. म्हणजे त्यांनी अक्षरशः माझ्या मनाच्या तयारीपेक्षा त्यांची तयारी आधी जास्त. मग त्यांनी म्हटले नाही जायचंच आहे जायचं, स्वतः सगळी तयारी केली, स्वतः माझ्या बरोबर फिरले, हॉस्टेल बघायला किंवा क्लास शोधायला, सगळं म्हणजे मला पोहोचतपर्यंत ते माझ्या बरोबर होते. आणि मग त्याच्यानंतर ना मी 3 महिने होते माझ्याकडं, एक ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. पण म्हणजे IPCCच्या अटेम्प्ट, इंटरच्या अटेम्प्ट. हो, IPCC आमच्या वेळेस IPCC होतं. तर IPCCच्या वेळेस मग त्या 3 महिन्यात खूप अभ्यास केला. एकदाही घरी गेले नाही, गणपतीचं सेलिब्रेशन नाही, नवरात्रीचं सेलिब्रेशन नाही, अभ्यास, फक्त अभ्यास. आणि
म्हणजे नाही का आता खूप जण म्हणजे त्यांना असं म्हणायचे की आता कशाला जाऊ दे, कशाला पाठवतोस तिला बाबा, काय आता झालंय, आता झालं, दुसरं बघा तुम्ही काहीतरी, नाही का. पण त्यांचं असं होतं नाही करायचं, माझ्या बायकोला मला CA करायचीच आहे. मग आम्ही गेले, पण खूप अभ्यास केला त्यावेळेस. फर्स्ट ग्रुप निघाला पहिल्याच, म्हणजे तसा IPCचा सेकंड अटेम्प्ट, पण बाळ गेल्यानंतर माझ्या पहिल्याच प्रयत्नात तो निघाला. खूप अभ्यास केला, म्हणजे रात्रीचे 3, 3:15, 3:30. खोटं वाटेल कोणाला, त्या जर्नीमध्ये मला त्या 3 महिन्यामध्ये 6 वेळा रांजणवाडी झालेली. अरे बापरे, म्हणजे झोपायचा शेड्यूल मी कधीच बघायची नाही. माझ्याकडे त्यावेळेस स्मार्टफोनही नव्हता, बॅटरीचा फोन होता, म्हणजे बटनांचा छोटा फोन. त्यामुळं काही सोशल मीडियाचा असं काही संबंधच नाही. आणि म्हणजे झालं क्लिअर. माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी रिझल्ट बघितला, 204 मार्क्स आलेले त्यावेळेस. म्हटलं चला सुरू झालं. मग आता परत पुढं, मग आता झालं क्लिअर, मग घरी जायचंय का. तर माझे मिस्टर म्हटले नाही तू घरी नाही यायचंय, तू तिथंच राहा पुण्यात, सेकंड ग्रुपची तयारी कर. आणि बरोबर मला आर्टिकलशिप जॉईन करायची होती, त्यासाठी जे क्लासेस लागतात ते पूर्ण करायचे होते. मग मी पुण्यातच राहिले. तिथून पुढे ते क्लास कम्प्लीट केले आणि आर्टिकलशिप जॉईन केली. एक 10 जुलै 2020 मी आर्टिकलशिप जॉईन केली. आणि त्यानंतर ना मग सुरू झाली मग पुढची जर्नी. म्हणजे तुम्ही तेव्हा मग ग्रुप 2 सुद्धा तेव्हाच तुमचं क्लिअर झालं आणि तुमचं IPCC एकदाच संपलं. माझं ग्रुप 2 क्लिअर झालं त्यानंतर ना मे 2018 मध्ये. पण त्यात पण असं की ऑफिसमधून सुट्टी मिळाली 1-1.5 महिन्याची. आणि माझ्या घरी आहे, म्हणजे तशी माझी घरची परिस्थिती चांगली, माझ्या हस्बंडच्या घरची. तर त्यांच्या घरी जरा नोटीस आली इन्कम टॅक्सची. आता माझ्या घरात थोडं CAचं नॉलेज आहे बाबा, थोडं माहिती आहे. तर ते बोलले सुप्रिया माहिती मला तुला सुट्टी मिळाली, पण इकडे येऊन जा, बघ काय काम आहे ते, नाही का. ऍक्च्युली ते विषय खूप 2007-8चा, मला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. पण ते बोलले तुला करावं लागेल हे, तू म्हणजे नाही का. म्हणजे माझे 8 दिवस ते सगळे डॉक्युमेंट शोधण्यामध्येच गेले. बापरे. ह्या बँकेत जा. मग आणि खूप जुनं रेकॉर्ड असल्यामुळं एक 10 वर्षापूर्वीचं ना, म्हणजे 2018 आणि ते 2008चा विषय. मग ती केस आम्ही सॉल्व्ह केली. माझे भाऊ आहेत मोठे, त्यांच्याकडे म्हणजे जाऊन. मग त्याच्यानंतर मग 1च महिना राहिला होता माझ्यासाठी सेकंड ग्रुपला. मग परत अभ्यास जोमानी आणि मग तो पण अटेम्प्ट निघून गेला. आणि मग तुमचं आता IPCC म्हणजे एक तुमच्याबद्दल मी ऑब्झर्व केलं की जेव्हा तुम्ही अभ्यास करून एक्झामला गेलात तेव्हा तुम्ही क्लिअर होत गेलात. आणि दुसरी गोष्ट अशी की लग्नानंतर लोकांचं करिअर लग्नानंतर म्हणजे कंटिन्यू होतं, कारण आधी थोडंसं झालेलं असतं, मग ते फेलियर फेस केलेलं असतं आणि मग त्यानंतर मध्येच वय झाल्यामुळे लग्न केलं जातं आणि मग विषय असतो की चला आता आपण लग्न झालं आहे तर आपण आपलं करिअर पुन्हा चालू करूया, म्हणजे जिकडे थांबलो होतो तिकडनं पुन्हा आपण त्याला चालू करूया. पण तुमच्या केसमध्ये पूर्ण उलटच आहे, म्हणजे तुमचं करिअरच आयुष्यातलं चालू झालं तुमच्या लग्नानंतर आणि ते नुसतं चालूच नाही झालं, तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे, तुमच्या जिद्दीमुळे तुम्ही त्याला पूर्ण शेवटपर्यंत घेऊन गेलात. आता तुमच्या CA फायनलच्या जर्नीमध्ये म्हणजे कशी होती तुमची CA फायनलची जर्नी? कधी स्टार्ट झालं, तुमचा अटेम्प्ट कधी होता आणि कसं तुम्ही त्याला फेस केलं? आणि सोबत जबाबदाऱ्या, कारण आता एक गॅप असतो ना, तुम्ही ग्रुप 2 क्लिअर केला पण तेव्हा पण एक गॅप असतो जिकडे तुम्ही आर्टिकलशिप करता आणि आर्टिकलशिप करता तेव्हा एवढा अभ्यास नसतो, त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या असतात किंवा लग्न झालंय म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या असतात. तर ते सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? आर्टिकलशिपमध्ये आता मी पुण्यातच राहिलं होते, म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला तेवढी परमिशन दिली होती की तू राहा तिथून कर. माझे मिस्टर चाकणमध्ये असतात आणि मी पुण्यात राहिला असते. मग मी फक्त सॅटरडेला ऑफिस सुटलं की संध्याकाळी घरी जायची, संडेला घरी राहायची आणि सोमवारी सकाळी परत ऑफिसला. त्या जर्नीमध्ये म्हणजे आता ऑफिस करताच क्लास झाले, त्यावेळेस नव्हतंच, म्हणजे तेव्हा फेस टू फेस किंवा काही व्हर्च्युअल, पण जाऊनच आपले प्रेस्टिज पॉईंट वगैरे इथं क्लास केले. CA फायनलची जर्नी अशी मग सुरू झाली. त्यानंतर ऑफिसमधून मग काय झालं, सुट्टी मिळाली मला नोव्हेंबर 2019ला, पण 2 महिने गेले मग कोरोना आला. मग ऑफकोर्स अटेम्प्ट झाले नाही आणि घरी यावं लागलं. खूप भीतीचं वातावरण म्हटल्यावर मग घरीच आले. मग 2020 तर पूर्ण घरी गेले. पण आता असं झालं की आता वय वाढत होतं, मग वय वाढते म्हटल्यावर कुठेतरी थांबणं, म्हणजे आपल्याला असं असतं की सगळं करायचं पण कुठेतरी थांबायला पण लागतं. मग नाही निर्णय घेतला की आता सेकंड प्रेग्नन्सीचं घेतलं पाहिजे. मग पण त्याच्यातही खूप अडचणी, म्हणजे पहिल्या बाळाचं असं झाल्यामुळं म्हणजे खूप मला काळजी होती आणि खूप प्रिकॉशन घेऊन करायचं होतं सगळं. मग म्हणजे कसं म्हणतो, एक देवाचा हात असेल ना
तर आपल्याला ती माणसं आपोआप भेटत जातात. म्हणजे माझं इतकं म्हणजे कसं म्हणूया आपण की पांडुरंगाची श्रद्धा माझी त्याच्यावर काय आहे, कारण मला ते डॉक्टर भेटलेले त्या दिवशी आषाढी एकादशीचा दिवस होता आणि आम्ही दोघं जण त्या डॉक्टरांना भेटलो आणि मला असं वाटलं की मी 4-5 वर्ष ज्या प्रॉब्लेम करते ना तो प्रॉब्लेमच नाहीये. म्हणजे 1 तासात अक्षरशः आम्ही दोघं जण बाहेर येऊन रडत होतो की आपण किती दिवस झालोय म्हणतोय हा प्रॉब्लेम आहे पण प्रॉब्लेमच नाही. त्यानंतर बघा म्हणजे जुलैमध्ये मी त्यांना भेटले, जुलैच्या आसपास 1-2-3 महिन्यांनी मी म्हणजे सक्सेस झालं मला, म्हणजे मी प्रेग्नंट झाले. मग त्याच्यानंतर ना छोटी मुलगी झाली 1 वर्षांनी. मग अभ्यास त्या वेळेत काहीच नाही. मग ती 1.5 वर्षाची झाली नोव्हेंबर 2023च्या आसपास. मग मी सुरुवात केली परत अभ्यासाला. तुमचा ब्रेक गेला म्हणजे एक ब्रेक झाला तुमच्या त्या पहिल्या बाळाच्या वेळी आणि नंतर तुम्ही पुन्हा 1-1.5 वर्षाचा ब्रेक घेतला आर्टिकलशिप नंतर, पण तुमच्या फायनलच्या अगोदर पर्यंत. हो. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही आता CA फायनलच्या जर्नीमध्ये होता, तुम्ही अभ्यास करत होतात, पण कुठेतरी तुम्ही 1-2 अटेम्प्ट ट्राय केलं पण तुमच्याकडनं नाही निघालं. मग तिकडे तुम्हाला का गरज वाटली की नाही आता आपण हे स्वतःहून नाही करू शकत, आपल्याला कोणतरी सपोर्ट सिस्टीम हवी आहे इकडे? हां, तर मी नोव्हेंबर 2023चा अटेम्प्ट दिला. त्यात माझं क्लिअर नाही झालं, पण एक इकॉनॉमिक लॉ सब्जेक्टला एक्झामिशन आलं. त्यानंतर मी मे 2024 दिलं, पण त्याचंही क्लिअर नाही झालं. मे बी माझ्यामध्ये सिरियसनेस नव्हता. जरी स्ट्रगल असलं तरी एक सिरियसनेस असावा लागतो. त्यानंतर असं झालं की माझी एक मैत्रीण आहे ऋतुजा भोसले म्हणून, तिचा मला कॉल आलेला की बाबा एक सर आहेत मेंटरशिप घेत आहेत, बघ तू ट्राय करून, म्हणजे मला असं वाटतंय की तू एवढी मेहनत घेतेय तर तू एकदा काय बोलायला हरकत नाही. मी म्हटलं पाठव, मला नंबर पाठव. तर तिने मला नंबर पाठवला. पण बघा देवाची म्हणजे देवच सगळं घडून आणत असतो. बरोबर आहे. म्हणजे तो दिवस पण आषाढी एकादशीचाच होता, ज्या दिवशी मी राज बदियानी सरांना भेटले, सॉरी CA राज बदियानी. त्यांच्याशी बोलले. ते बोलले की हां, मी म्हटलं सर मला भेटायचंय. सर बोलले नाही तुम्ही फोनवर बोलू शकता. तर मग मी त्यांना सांगितलं असं माझी काय काय सिच्युएशन आहे. तर ते बोलले करूया आपण. मग तिथून पुढं सर आणि मॅडम तुमच्याबरोबर जर्नी सुरू झाली. सरांशी DT आणि तुमच्याशी IDT. तुम्ही बोलले आता आपल्याला एक्झामिशन आहे तर सेकंड ग्रुप आधी करायचा आहे. पहिल्या ह्याच्यात एक्झामिशन निघालं होतं, पण मी असं म्हटलं नाही मॅडम मला बोथ ग्रुप पण करायचे ते. तर तुम्ही बोलले की आता बघा जुलै तर आपला गेलाय हाफ, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे तसं बघूया. म्हणजे केलं आम्ही, सुरुवात केलं सरांशी रोज, मग फोन कॉल्स मॅडमशी आणि म्हणजे तुमच्याशी सॉरी. आणि ते करताना मग असं वाटलं होतं क्लिअर होईल. म्हणजे त्यांचा खूप कुठला अटेम्प्ट आपण बोलतोय नोव्हेंबर बद्दल? हो, नोव्हेंबर 2024चा अटेम्प्ट. जर्नी सुरू झाली. म्हणजे खूप सपोर्ट तुमच्याकडून होतात, सरांकडून होता. मॉक्स लिहिले, पण कसं असतं ना की जी गोष्ट जेव्हा मिळायची तेव्हाच मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळे प्रयत्न केले, खूप केले, पण माझ्यात मानण्यापेक्षा देवाची इच्छा नव्हती की मी त्या अटेम्प्टला CA व्हावं. की एकदम पेपरच्या आधीच माझी मुलगी आजारी पडली. म्हणजे मी तिचा ब्लेम नाही घालत आहे की ती आजारी पडली, पण जी सिच्युएशन आली ती सांगते. मग मला असं म्हणजे ऑप्शनच नव्हतं की मला जायलाच लागणार होतं हॉस्पिटलमध्ये. पण मी हॉस्पिटलमध्येही गेले. मग त्यामुळे ते दिवस गेले. तो अटेम्प्ट माझा एक 13 मार्क्सनी राहिला, फक्त 13 मार्क्स. बरोबर आहे, नाही झालं. मग आता परत. पण मला एक इकडे सांगावं असं वाटतं की एवढ्या सगळ्या अडचणी येऊन सुद्धा नाही मला हे करायचंच आहे, ही जिद्द असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला कसं होतं की आपल्याला जर अशा अडचणी आल्या की आपण विचार करतो जाऊ दे ना कशाला, म्हणजे आपण कारणं शोधत असतो गोष्टी न करण्यासाठी. आणि तुम्ही वाट शोधत होतात मी कसं त्या गोष्टीपर्यंत पोहोचतीये याची. त्याचं कारण मॅडम असं आहे ना की माझे मिस्टर पहिले की ज्यांनी माझ्यावर खूप म्हणजे अनकंडिशनल, काही कंडिशनच नाही, म्हणजे एवढा सपोर्ट त्यांनी दाखवला. तुला काय पाहिजे, हां पैसे पाहिजेत, तुला काय वेळ पाहिजे, तुला कुठं जायचंय का, मी सगळं सपोर्ट करतो. म्हणजे हे कोणाला माहीत नाहीये, पण जेव्हा IPCचे पेपर असायचे तेव्हा ते मला सोडायला यायचे. 3 तास तिथं थांबायचे, कुठल्या तरी गार्डनमध्ये वेळ काढायचे, कुठं मूवी बघायचे किंवा अनेक काही गोष्टी असतात. म्हणजे ते किंवा त्या शाळेच्या गेटवर किंवा तिथं बसून थांबायचे. असं म्हणजे त्यांनी खूप माझ्यासाठी वेळ दिलेला आहे त्यांचा. आणि त्याच्यानंतर माझी सासूबाई आहे की म्हणजे त्यांच्या माझ्या घरामध्ये जसं कसं म्हणतो आपण एक मेन व्यक्ती ते आहे. माझ्या सासऱ्यांपेक्षा त्या मेन व्यक्ती आहे, बसंतबाई हिरामण मांडेकर. म्हणजे त्यांचं असं होतं की माझ्या सुनेला मला CA करायचंच आहे, म्हणजे काही हो म्हणजे CA झालीच पाहिजे तू. म्हणजे असं नाही की प्रेशर, पण एक मोटिवेशन की आता
मी जे शब्द दिलाय माझ्या भावाला की मी तुला सीए करणार आहे, तर मग व्हायचंच आहे तुला सीए, नाही का. म्हणजे त्यांचं असं होतं की एकदम जिद्दीला पेटल्या सर, माझ्यापेक्षा त्यांचं असं जास्त होतं की सीएला करायचं. पण बघा आता त्या झाल्या, त्या बोलल्या, त्या मोकळ्या झाल्या, माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला. पण कसं असतं की आता घरात मेन असतं की काम कोण करणार. बरोबर आहे. म्हणजे बोलणं सोपं असतं, पण जेव्हा करायची वेळ ती कसं म्हणतो आपण एक्झिक्युशन अवघड असतं. बरोबर आहे. तर पण माझी जाऊबाई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई आहे पौर्णिमा माऊली मांडेकर, त्यांनी म्हणजे कसं असतं, माझी आई पण माझ्यासाठी एवढं करू शकत नाही, एवढं त्यांनी माझ्यासाठी केलंय. माझ्या पहिल्या बाळालाही त्यांनी सांभाळलंय. माझ्या दुसऱ्या जी मला मुलगी झाली तिलाही त्यांच्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावलेला आहे. म्हणजे तिला खायला प्यायला घालण्यापासून तर सगळी तिची कामं असतात. लहान मुलाची किती कामं असतात, खूप असतात. ते किती त्रास देतं. इव्हन त्याची शिशू असते, म्हणजे सगळीच कामं, खूप गोष्टी असतात. सगळं त्यांनी केलं. म्हणजे आपली आईच करू शकते असं ही कामं ती त्यांनी माझ्यासाठी, म्हणजे ती माझी आईच आहे तिने. आणि मग त्यांच्याकडून मिळतं ना आपल्याला एवढं मोटिवेशन, करायला तर पाहिजे ना. मग ही वाट त्यांच्याकडून मिळती. म्हणजे आपल्याला जरी कधी आपण असं वाटलं ना नको करायला, मला कंटाळा आलाय, नको आज अभ्यास करायला, पण ते मग डोळ्यापुढे येतात, ते घरी करतायत. मग आपल्याला तर फक्त इथं फॅन खाली बसायचं किंवा एसी खाली बसायचंय, मग आपण का मागं हटायचं. जणू काही अंधारामध्ये ते तुमच्यासाठी ते म्हणतात दिवा घेऊन उभे आहेत की चल तुला इकडे जायचंय म्हणून. हो, म्हणजे खरं त्यांचा सपोर्टमुळे मी करू शकले. त्यांच्या सपोर्ट शिवाय हे कधी शक्यही नव्हतं, कधीच नव्हतं. आणि आता म्हणजे तो झाला काम करण्याचा सपोर्ट, किंवा त्यांनी म्हणजे सपोर्ट केला. पण कसं असतं, आपली एज्युकेशन जर्नी आहे ना ती त्यांना माहित नसते. बरोबर. म्हणजे आपला अभ्यास काय आहे, अभ्यास कसा करायचा आहे, किती कठीण आहे. किंवा आता म्हणजे खूप आहे सीए, काही म्हणजे अशी साधी गोष्ट नाही की लगेच होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मला खरं म्हणजे तुमची साथ झाली, सरांची साथ झाली, खूप झाली. म्हणजे असं की म्हणजे माझं टार्गेट म्हणजे मी खूप फोन वगैरे करायचं, म्हणजे टाइमपास व्हायचा. पण जसं तुमच्याशी एक कनेक्शन सुरू झालं ना तिथून पुढे फोन असं म्हणजे नाही ठेवलाच. म्हणजे 14 तासांचे टार्गेट ठरलेले की बाबा ह्या तासात हे करायचंय, ते करायचंय, कम्प्लीट करायचंय. आणि तुम्ही घेतलेले मॉक्स, म्हणजे एवढे प्रत्येक पेपरचं 1-1-1.5 तासाचं ॲनालिसिस, खूप फायदा झाला मला. म्हणजे खूपच. ते म्हणतो ना आपण की आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील, व्हायब्रेशनल असतील, तर आपल्या आजूबाजूला सुद्धा तसे लोक आपण अट्रॅक्ट करत असतो. मग त्या तुमच्या जाऊबाई असू देत, किंवा तुमच्या सासूबाई असू देत, किंवा तुमचे मिस्टर असू दे, तुमच्यामध्ये तेवढी ऊर्जा होती म्हणून ती लोक तुम्हाला अट्रॅक्ट झाली आणि म्हणून तुम्ही अजून ग्लो करताय त्या गोष्टीमुळे. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मग तुमचा तो अटेम्प्ट निघाला नाही. हो, कारण खूप म्हणजे कमी मार्कांनी राहिला. पण ते तुम्ही जसं म्हणता की देवाचे प्लॅन्स असतात. पण मग जेव्हा आपण May 25 साठी आत्ता जो अटेम्प्ट झाला, तेव्हा जेव्हा मेहनत केली, तेव्हाही मला आठवतंय की तुम्हाला फार तुमच्या बाळासाठी दुगदुग व्हायची की मी तिला सोडून कशी जाऊ. आणि ते मला असं वाटतं तुम्हीच सांगावं की कसं तुम्ही तुमच्या आईकडे तेव्हा राहायला गेलात मुलीला इकडे सोडून. म्हणजे असं झालं की आता मी 26 डिसेंबरला रिझल्ट आला, सरांनीच बघितला रिझल्ट. सरांनी मला मेसेज केला की नाही झालं. एकदम शांत व्हायला झालं. आणि मी घरात कोणाला सांगितलं नाही रिझल्ट आलाय म्हणून. म्हटलं सांगूया उद्या. मी फक्त माझ्या मिस्टरांना सांगितलं की अहो रिझल्ट आला, तर म्हणलं मी फेल झाले, नाही का. बोथ ग्रुपच्या ह्याच्यात एकही ग्रुप निघाला नाही. म्हणजे त्या माणसाची रिॲक्शन अशी होती, ठीक आहे ना, नाही झालं ना, पुढच्या वेळेस दे, होईल क्लिअर. आणि ते झोपून गेले. म्हणजे ना मला ओरडले ना काय की का नाही झालं, मग एवढं आपण म्हणजे केले, तू कष्ट नाही, काही बोलले नाही. फक्त म्हणले पुढच्या वेळेस ट्राय कर. मग सुरू झाली मग परत आता ठरवलं नाही, आता तर म्हणजे करायचंच आहे. म्हणजे खूपच मग ठरवलं. पहिले 3 महिने मी म्हणजे सासरी राहूनच अभ्यास केला. शेवटचा 1 महिना मग मी जसं जमल तसं माझ्या आईच्या घरी राहायची, तिथून करायची. मुलीशी म्हणजे तिला असं सोडून जाताना खूप सकाळचं वाटायचं की नाही, म्हणजे नको का, किती म्हणजे काय, बिचारीची काय चुकी याच्यामध्ये, तिची काय चुकी, तिला का नाही आईचं प्रेम मिळावं. पण असं जाऊबाई घरी होती त्यामुळं ती तिला खूप सांभाळायची चांगलं. त्याच्यामुळे मग कधी कधी वाटायचं नको आहे तिच्याकडे चांगली मागणी. आता म्हणजे आपण हा टाइम दिला तर नाही का नंतर हेच आपल्याला येणार आहे, मग आपण तिच्यासोबत टाइम घालू शकतो. मग अशा प्रकारे मी म्हणजे नाही का 4 महिने खूप केला अभ्यास खूप. आणि म्हणजे मॅडमची तुमची साथ एवढी की हा सुप्रिया करायचंच आहे, आजचं टार्गेट का नाही कम्प्लीट झाले, करायला पाहिजे, इथं का राहिलं, कुठं गेल्या, म्हणजे नाही सुट्टी नाही घ्यायची, एक पण सुट्टी मिळणार नाही. तेव्हा तेवढं टाईट झालं त्यामुळे तुमचं कुठेतरी सगळं कम्प्लीट होत होतं. तुम्ही अभ्यास व्यवस्थित छान नाही, तुमची मेहनत खूप होती त्याच्या मागे. कारण
तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत होत्या तरीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे असं बघितलं नाही, बघत बसला नाहीत तुम्ही विचार केला ठीक आहे, हे पण एक आयुष्याचाच भाग आहे, हा पण एक आयुष्याचाच भाग आहे, आपल्याला फक्त पुढं जायचं आहे आणि आपलं जे ठरलेलं एकमेव जे आपलं गोल आहे ते आपल्याला अचीव्ह करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली लढत होता. पूर्ण आता CA फायनलच्या अटेम्प्टमध्ये तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट काय होता? म्हणजे जिकडे तुम्हाला वाटलं की हां, तो एक मोमेंट असा झाला की ज्याच्यामुळे आज मी CA झाले. म्हणजे ना तो टर्निंग पॉईंट असा म्हणजे तुम्ही घेतलेलं मेडिटेशन. म्हणजे आपण करत होतो, तुम्ही माझ्याबरोबर होताच, पण 1 एप्रिलच्या अगोदर आपलं DTI-DT झालेलं आणि AFM झालेलं. तुम्ही बोलला की 2 ग्रुपच्या नादात एकही निघणार नाही, आपण AFM घेऊया बरोबर. मग आपण AFMला सुरुवात केली, तरी पण FR आणि ऑडिट बाकी होतं. मग तो एक दिवस मेडिटेशन घेतलं, तोपर्यंतही मी कन्फ्यूज होते की फर्स्ट ग्रुप घ्यायचा की नाही. मग पण काय माहीत नाही, पण ते मेडिटेशन झालं 1 पाऊण तासाचं. मग त्या मेडिटेशन नंतर मला असं वाटलं की नाही, हे करायचंच आहे, फर्स्ट ग्रुप पण करायचंच आहे. मग मी तुम्हाला नाही बोलले का मॅडम की आपल्याला फर्स्ट ग्रुप करायचाच आहे, तुम्ही माझ्याकडून करून घ्या, मी पण टाईम द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणसाल 6 ते 6ला, 7 ते 7, म्हणजे तुम्ही म्हणसाल तेवढ्या वेळात मी लायब्ररीत यायला तयार आहे. मग सुरू झालं, तुम्ही साथ दिली, मेडिटेशनचा खूप फायदा झाला. तो टर्निंग पॉईंट ठरला. म्हणजे ते दिवशीचा त्याच्या आधी पण खूप मेडिटेशन झाले, पण जे एक साधारण म्हणूया 1-2 एप्रिलच्या आसपास जे झालं असेल ते मेडिटेशन माझ्यासाठी खूप खूप म्हणजे टर्निंग पॉईंटच ठरला. आणि तो डिसिजन मला असं झाला की मला CA बनवलं त्या डिसिजनला. म्हणजे त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही अंतर्ध्यान झालात आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आतला आवाज आला की तू हे करू शकतेस आणि तू एका ग्रुपच्या मागे लागू नकोस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे की तू दोन्ही ग्रुप्स देऊन काढू शकतेस, फक्त डिसिजन घे, कन्फ्यूज होऊ नको. बरोबर आहे, खूप छान. म्हणजे आयुष्यात ना, म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी ठरवतो करायच्या, त्याच्यासाठी आपण खूप मेहनत पण करतो आणि कधीतरी ती गोष्ट नाही मिळाली ना की आपण ती सोडून देतो की हां ठीक आहे, ही आपण नशिबाला दोष देतो की ठीक आहे, ही माझ्यासाठी नसेल म्हणून ही माझ्यासोबत झाली नाही, जाऊ देत. पण तसं न करता जेव्हा आपण हिंमत दाखवतो की नाही मला हे करायचंच आहे, तेव्हा खरी परीक्षा आपण पास केलेली असते. म्हणजे तेव्हा ती देवाची परीक्षा असते खरं तर. तुम्ही तर इतक्या परीक्षा दिल्यात, मग ती तुमचं म्हणजे मला खूप कौतुक वाटतं. कारण आजसुद्धा बऱ्याच लोकांना वाटतं की मराठी मीडियममधनं आल्यावरती आपण पुढे आपलं करिअर चांगल्या रीतीने परस्यू नाही करू शकत. कारण आता तुम्ही CA कोर्स हा घेतला, तर CA कोर्समध्ये तुम्ही एकतर इंग्लिशमध्ये पेपर लिहू शकता, हिंदीमध्ये पेपर लिहू शकता, मराठीमध्ये लिहिण्याचा पेपर ऑप्शन नसतो. तर तुम्ही तिकडे सुद्धा डिसाईड करणं की नाही मी CA असा कोर्स, कारण त्याच्यामध्ये किती इंग्लिश टर्म्स असतात, किती इंग्लिश म्हणजे सगळं फ्रेजेस वगैरे, सेंटेन्सेस, ऑडिटसारखा सब्जेक्ट इंग्लिशमध्ये सांभाळणं, ते पण जेव्हा तुम्ही म्हणजे कधीच इंग्लिश खूप कमी वाचलेलं असतं, तर ती खूप एक महत्त्वाची गोष्ट वाटते मला. तर आता मला तुम्ही बोलला की जसं नाही का इंग्लिशमध्ये लिहायचं किंवा पेपर डिफिकल्ट असतो ऑडिटचा, तर ऑडिटचं का स्पेसिफिकली सांगायचं, कारण आता जो रिझल्ट आला मे 2025चा, तर खूप सारे मुलं असे आहेत की फक्त ऑडिटमुळे फेल झाले. बरोबर आहे. आणि नाही, पेपर तर सगळ्या इंडियासाठीच डिफिकल्ट होता, पण मेंटरशिपचा फायदा आणि मेन म्हणजे राज सरांनी केलेलं एफर्ट माझ्या मागे घेतलेत, त्याचा फायदा असा की सरांनी माझे सेशन्स घेतले, 1-1.5 तास आम्ही बसायचो ॲनालिसिस. सरांनी म्हणजे माझं मॉक्सचे पेपर, माझे मागच्या अटेम्प्टचे पेपर, त्याच्याबरोबर रँकर्सचे आन्सर सगळं कम्पेअर करायचे. मला सांगायचे बघ ही लाईन तू लिहिली नाही, की ही लाईन लिहिली असती तर इथं 1 मार्क्स मिळाला असता, आणि 1 मार्क्स किती महत्वाचा आहे. आणि त्याच्यातून असं की मी खूप कमी लिहायचे मॉक्समध्ये, जर मला आन्सर येत नसेल तर मी सोडून द्यायचे. तर सर खूप ओरडायचे की तू का असं, म्हणजे तुला काहीतरी लिहि ना, तू काहीतरी लिहिलं तर मार्क्स देतील ना ते, तू नाहीच लिहिलं तर मार्क्स कसे मिळणार आहे. त्यांचं म्हणजे मागच्या अटेम्प्टला पण मी हीच चूक केलेली, पण ह्या अटेम्प्टला सरांनी खूप ओरडायचे की नाही म्हणजे तुला लिहायचंही, काहीतरी लिहिलं तरच मार्क्स मिळतील. म्हणजे पेपर बघितला तेव्हा असं वाटलं की हा पेपर तर आता डिफिकल्टच आहे, पण जसं सरांनी सांगितलं होतं की काहीतरी लिहायचं, म्हणजे सोडायचं नाहीये. तुम्हाला असं नाही की ह्या जर्नीमध्ये तुम्ही थोडं तरी वाचलेलं असतं, तुम्हाला थोडंफार येत असतं, मग ते लिहून ये. म्हणजे हे मला खूप, म्हणजे मला तसं ऑडिटमध्ये 42 मार्क्स आले, पण ते खूप महत्वाचे CA त्या अटेम्प्टमध्ये, कारण तो अटेम्प्ट स्पेसिफिकली खूपच अवघड होता. म्हणजे खूप मुलं आता जर रिझल्ट लागला फक्त ऑडिट मुळेच फेल झाले. म्हणजे सरांनी जो गायडन्स दिला ऑडिटसाठी तो म्हणजे खूपच, म्हणजे आता कसं म्हणूया, म्हणजे खूपच महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट. म्हणजे
सगळा रिझल्टच त्याच्यावर होतो. म्हणजे त्या सब्जेक्टवर विषयामध्ये 2-3 मार्क जर मागे पुढे झाले असते तर तुम्हाला ते परवडणारच नव्हतं. बरोबर आहे. नाही तो एक म्हणजे तुम्ही तेवढी मेहनत घेतलीत त्या विषयामागे म्हणून ते तुमचं होऊ शकलं. नाही तर असंच, कारण ऑडिट हा असा विषय ना की जिकडे CA मध्ये आलं की पहिला भीती हीच असते मुलांची की ऑडिट सारखा सब्जेक्ट कसा आम्ही सांभाळणार. कारण IPCC असू देत किंवा CA फायनल असू देत, मुलं जर फेल होतात तर त्याच्यासाठी 80% रिझन इज ऑडिट. ऑडिट लिहिता येत नाहीये, शब्दात मांडता येत नाहीये, पण त्याला प्रॅक्टिस करणं, खूप प्रॅक्टिस केली असेल तुम्ही. हो, ऑडिटची खूप प्रॅक्टिस केली, पण पेपर पाहिला ना तेव्हा फक्त सरांचे शब्द आठवायचे, काहीतरी लिहू नये. पेपर तर खूपच म्हणजे डिफिकल्ट होता. मला पेपर बघितला पहिले 15 मिनिटात तर वाचून झालाच नाही आणि MCQ तर बाजूलाच होते. पण पेपर बघितला, म्हटलं सुप्रिया मला असं वाटलंय का मिनिटाला माझी यावेळेस पण CA डिग्री राहते का काय. पण म्हटलं नाही, सर जसं बोलले तसं आपण जसं येते तसं लिहायचं, थोडं का होईना लिहायचं. म्हणजे असं करता करता मी पेपर लिहिला. 4:45 वाजता माझ्याकडे असं काहीच इनपुटच नव्हतं की मी त्या पेपरमध्ये काय लिहीन. म्हणजे मला 4:45 जेवढं येतं तेवढं सगळं उतरून टाकलंय. 4:45 वाजता मी ब्लँक बसलेले की आता माझा पेपर मला एवढंच येतंय. म्हणजे पण झालं. आणि त्याच्यातून मला असं सांगायचं की आता सरांचं झालं ऑडिटचं, पण IDT म्हणजे ज्या सब्जेक्टला आता 63 मिळाले, ज्यांनी सगळ्या ग्रुपला कव्हर केलं, त्याचं म्हणजे तुम्ही माझ्याकडून पाठच करून घेतलं होतं. IDT म्हणजे एवढं तो फेवरेट सब्जेक्ट झालेला की म्हणजे असं काही नाही की त्या सब्जेक्ट मधलं आठवतच नाही. एकदम पहिल्यापासून ते लास्ट चॅप्टर पर्यंत सगळं म्हणजे असं तोंडपाठ. पेपर बघितला ना एवढा आनंद झालेला की हा सगळं येते, डिस्क्रिप्टिव्ह तर सगळंच येते. म्हणजे मार्क्स आता ठीक आहे थोडेसे MCQचे असतील, थोडे डिस्क्रिप्टिव्हचे असतील, पण पेपर इझी वाटला मला. म्हणजे मी लिहिला. मला असं वाटतं की म्हणजे मला येत होतं. तुम्ही तयारी खूप करून घेतलेली, समजा त्यातला GST असेल, कस्टम मला सगळं येत होतं बऱ्यापैकी. म्हणजे आणि लास्टचे चॅप्टर जे आपण लहान किंवा छोटे म्हणून सोडून देतो आणि पहिल्या चॅप्टरलाच जास्त, किंवा प्लेस ऑफ सप्लाय असेल किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल, ह्या चॅप्टरला आपण खूप महत्त्व देतो. पण तुम्ही माझ्याकडून ते छोटे चॅप्टर म्हणले नाही ते आधी झालं पाहिजे, त्याला मार्क्स असतात, थेरीला 30 मार्क्स कुठेही असतात, सुप्रिया ते आधी करायचंच आहे तुला. मग म्हणजे तो फायदा खूप झाला की मी पहिल्यांदा पेपर जेव्हा ओपन केला ना, मी पुढून वाचायला नाही सुरुवात केली, मी मागून वाचायला सुरुवात केली की मला बघायचं होतं त्या चॅप्टर मधलं मला काय काय येतंय. मग असं झालं की मला त्या चॅप्टर मधलं बरेचसे क्वेश्चन्स येत होते, मग तेच सॉल्व्ह केले. मग तिथं थेरीमध्ये मार्क्स मिळाले, मग इकडे जे कॉन्सेप्टचे क्वेश्चन होते ते पण येत होते. म्हणजे असं ओव्हरऑल चांगले मार्क्स मिळाले. मला असं वाटतं की तुम्ही ते जे म्हटलात ना की टर्निंग पॉईंट असा होता की मी तिकडे दुसरा ग्रुप पण म्हणजे पहिला ग्रुप द्यायचा ठरवलं आणि म्हणजे पुरेपूर फायदा घेतला तुम्ही दोन्ही ग्रुप द्यायचा. कारण तुमचे मार्क्स बघितले मी तर तिकडे तुम्हाला पहिल्या ग्रुपसाठी सेट ऑफ मिळाला दुसऱ्या ग्रुपकडनं. म्हणजे तिकडे जरी तुमची तयारी तुम्हाला असं वाटत होतं की कमी जास्त होईल ग्रुप 1ची, पण तुमच्या ग्रुप 2ची तयारी इतकी चांगली होती की त्याने मदत केली तुम्हाला CA बनवण्याकरता. 100%. छान. तर आता मला तुम्हाला एक हे विचारायचं आहे की खूप सारी लोक आहेत जे आपल्याला बघतायत, त्यांचं स्ट्रगल्स आहेत खूप वेगळे आहेत. कोण सांगतं, कोण आपलं स्ट्रगल सांगत नाही, कोण स्ट्रगल्स आहे म्हणून जे आपलं स्वप्न आहे ते सोडून देतं, किंवा कोणाला नाईलाजाने सोडावं लागतं. कोणाचं लग्न झालं म्हणून फॅमिली सपोर्टिव्ह नाही आहे, किंवा कोणाला स्वतःलाच इच्छा होत नाही आहे करायची, किंवा कोणाचं बाळ आहे म्हणून करायला होत नाही आहे. तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की का करायला पाहिजे, स्वतःसाठी करायला पाहिजे, समाजासाठी करायला पाहिजे, पण का करायला पाहिजे? मी असं मेसेज देते की का करायला पाहिजे. पहिलं तर बघा, आपले सगळ्यात पहिले आपले आई वडील असतात, त्यानंतर कुणाचं समजा लग्न झालं असेल तर त्यांचे हजबंड असतात, सासू सासरे असतात, जे तुम्हाला सपोर्ट करतात. 100% त्यांच्यासाठी तुम्ही आधी केलं पाहिजे. म्हणजे का आता आपण पुढे जातो पण त्यांचे एफर्ट्स असतात, त्यांनी स्वप्न बघितलेली असतात. आणि असं असतं की म्हणजे नाही का की तुम्ही ठरवलंय तर मग अर्ध्यातून सोडू नका, करा, जिद्द ठेवा. म्हणजे करायला पाहिजे का, म्हणजे म्हणते ना मी फॅमिलीसाठी तर 100% करायला पाहिजे. आणि समाजासाठी का, मग तुम्ही केलं, पण जर तुम्ही तुमच्यासारखी व्यक्ती जर तुम्ही अजून घडू शकाल तर ते समाजासाठी किती फायद्याचं आहे. आणि स्ट्रगल, मी माझा स्ट्रगल सांगितला का, म्हणजे बरेचशा अशा व्यक्ती आहे की त्या मला म्हणतात की तुम्ही तुमचा स्ट्रगल का सांगता. मी असं म्हणते की मी स्ट्रगल केलाय म्हणून मी सांगत नाहीये, पण माझा स्ट्रगल ऐकून कुणाला इन्स्पिरेशन भेटन तर त्याचा फायदाच होईल ना, म्हणून मी माझं स्ट्रगल सांगत असते. हाच माझा हेतू असतो, हा स्ट्रगल सांगण्यामागचा. येस. म्हणजे आपण आपली स्वप्न सोडायला नाही पाहिजे, आपण उडणं सोडायला नाही पाहिजे, मग ते काहीही असू देत. छान.
तुम्ही सांगितलं की तुमचं मेडिटेशन त्या दिवशी जे पर्टिक्युलर डेला झालं, एप्रिलच्या 2 किंवा 3 तारखेला जे काही झालं, तिकडे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पण तो टर्निंग पॉईंट ठरला ते तुम्ही फक्त बघितलं नाही, तर त्याच्यावरनं तुम्ही कसं तुमची जर्नी ठरवली? काय तुम्ही डिसाईड केलं त्या दिवशी, ज्याच्यामुळे तुम्ही दोन्ही ग्रुप्स ॲक्च्युअल जाऊन दिले? मेडिटेशन झालं, त्याच्या आधी होत होतं, पण त्या दिवशी म्हणजे मला डायरी लिहायची सवय किंवा असं मॅनिफेस्ट करायची सवय. तर मी माझ्या डायरीमध्ये अशी वाक्य लिहिली होती की मी CA झाली आहे आणि मला सर आणि मॅडमच्या रूपाने मला विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून मी CA झाले ना, आज मी, माझे मिस्टर, माझे ते भाऊजी, आम्ही 3 जण जाऊन मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेणार, मी सरांकडे जाणार, मॅडमकडे जाणार, त्यांना ती मूर्ती देणार आणि मी रिझल्टच्या दिवशीच देणार. म्हणजे हे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे माझ्या. ते जसंच्या तसं अगदी म्हणजे हा एक म्हणजे जसंच्या तसं घडलं. हा एक पार्ट झाला. आणि अजून एक मी लिहिलं होतं डायरीमध्ये की मी माझ्या पप्पांच्या गावची देवी एक जाकमाता देवी, तिच्यावर पण माझी श्रद्धा आहे. तर मी असं म्हटलं होतं, मी डायरीतच लिहिलं होतं ॲक्च्युली की मी रिझल्ट तुझ्या दारात बघणार आहे आई, आणि मला तू CA करणार आहेस मला माहिती आहे. मग रिझल्ट लागला तसा 8:15 तुमचे कॉल येत होते, पण मी तुम्हाला बोलले की बरोबर आहे रिझल्ट मॅडम बघितला नाही म्हणून अजून. मग मी मंदिरात गेले, 9:45च्या आसपास रिझल्ट पाहिला. मंदिरातच रिझल्ट तुम्ही 9:45 बघितला. आणि मग मी ठरवलं होतं की मी त्या मंदिरातच सर आणि मॅमला कॉल करणार, मला जे बोलायचे मी त्या कॉलवर बोलणारच की बघा मॅडम तुम्ही आणि सरांनी एवढी अशी मेंटरशिप दिली मला की तुम्ही मला CS करून टाकलं. म्हणजे हे मी लिहिलेलं आहे डायरीमध्ये. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करायला पाहिजे का, म्हणजे एखादी गोष्ट आता म्हणजे युनिव्हर्समध्ये सगळ्या गोष्टी, पण तुम्ही मागा, लिहा, तुम्हाला नक्की भेटणार, 100% भेटणार. आणि देवाची श्रद्धा तर पाहिजे, अध्यात्माची जोड पाहिजे. बघा मी तुम्हाला सांगते की सर आणि मॅडम मला भेटले होते मागच्या वर्षी 12 जुलैला, आषाढी एकादशीचा दिवस होता, आणि माझा रिझल्टही परत वर्षाने आषाढी एकादशीचाच लावला, एकादशीच्या दिवशी लागला, मी CA झाले. ही देवाची किमया असल्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. ते असतं ना की आपण म्हणजे एक देवावर विश्वास असतोच, पण कुठेतरी आपण त्या युनिव्हर्सल एनर्जीसोबत जोडल्या जातो आणि त्यामुळे मग गोष्टी आपल्या हिशोबाने होत असतात. त्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. इट इज जस्ट की ती वरची एनर्जी तुम्हाला बघतीये, तुम्ही काय करताय, तुम्ही किती मेहनत करताय, तुम्हाला किती आतुरतेने ते लक्ष्य हवं आहे, आणि त्या अकॉर्डिंगली मग पुढच्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर मॅनिफेस्टेशन खरंच खूप छान मुद्दा मांडला की मॅनिफेस्टेशन केलं तर त्याच्यासाठी मेहनत करा, तर ते तुम्हाला नक्की मिळेल. तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत डिस्कस करून. म्हणजे जे मी स्टार्टिंगला म्हटलं होतं की तुमच्या गावात एवढं मोठं का एन्जॉयमेंट झालं असेल, का एवढं मोठं बॅनर्स आणि तुमच्या फॅमिलीमध्ये का एवढा उत्साह असेल, तर ही जी पूर्ण स्टोरी ऐकली तेव्हा कळालं की प्रत्येकाला तुमच्या डिग्रीचं महत्त्व आहे. मग ते तुमच्या घरातली लोकं असू देत किंवा तुमच्या गावातल्या लोकांना तुमचं कौतुक असू देत, तुमच्या या स्ट्रगलमुळे कुठे ना कुठेतरी ते तुमचा खूप रिस्पेक्ट करतात, आणि म्हणून त्यांनी तुम्हाला त्या दिवशी एवढं एन्जॉय करवलं. त्याच्याबद्दल सांगायचं ना असं मॅडम की म्हणजे जसा माझा रिझल्ट आला, तर माझ्या मिस्टरांचे जे बेस्ट फ्रेंड आहेत, आपण म्हणून एकदम लंगोटी यार, तर ते त्यांच्याबरोबर ते एकदम लहानपणापासून आहेत. शांताराम चव्हाण त्यांचं नाव आहे, आमच्या आंबेठाण गावचे ते सरपंच आहे. ते असं होतं की म्हणजे ते माझ्याशी का जोडलेत, तसे ते त्यांचे मित्र आहे, पण माझ्याशी का जोडलेत, मी सांगितलं जसं माझ्या बाळाच्या जर्नीमध्ये, कारण आम्ही खूप फिरलो त्या बाळाच्या ह्याच्यासाठी की खूप म्हणजे पुण्यातले प्रत्येक हॉस्पिटल त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्या प्रत्येक दिवसात ते आमच्या बरोबर होते, पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कधी कधी 8-8 दिवस आम्ही इकडं सातारा म्हणून एक फलटणला आयुर्वेद सिटी सेंटर म्हणून आहे, तिकडं आम्ही 8 दिवस राहिलेलो, तेव्हा तेही आमच्या बरोबर होते. म्हणजे त्या व्यक्तीने आम्हाला खूप साथ दिली होती. त्यांनी तो माझा स्ट्रगल बघितला होता, माझ्या मिस्टरांचा स्ट्रगल बघितला होता, आणि मग त्यांनी जसं काय मला माझी छोटी बहीण मानलं. मग ते बोलले होते नाही तुम्ही बहिणी CA झाल्या ना, मी बघा खूप सेलिब्रेशन करणार आहे, अख्ख्या गावामध्ये बॅनर लावणार आहे, चाकणमध्ये बॅनर लावणार आहे. मग त्यांचं होतं की आता तुम्ही झालाय ना, मग सेलिब्रेशन पण तेवढं जंगी व्हायला पाहिजे, आणि CA डिग्री तशी सोपी नाही, म्हणजे खूप कमी लोक होतात. मग ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या इथं हे असे लोक होतात त्याचं सेलिब्रेशन 100% जंगी व्हायला पाहिजे. येस, म्हणजे त्यांनी फक्त तुमच्या दुःखातच नाही तर तुमच्या सुखातही तुमच्या सोबत राहिले, आणि पूर्ण वेळ तुमच्या ते सोबत आहेत अजूनही. ठीक आहे. तर मला हेच सांगा वाटतं की अशी एक जर्नी ऐकून आपण सुद्धा इन्स्पायर व्हायला हवं, आणि आपल्या आयुष्यातली प्रॉब्लेम्स खरंच खूप मोठी आहेत का हे एकदा स्वतःला विचारायला हवं.
कारण प्रत्येक अडचणीचं, प्रत्येक प्रॉब्लेमचं एक सोल्युशन असतं, ते कुठेतरी आपल्या आतमध्येच लपलेलं असतं. गरज असते ती फक्त अंतर्ध्यान होण्यासाठी. असं नाही आहे की अंतर्ध्यान होऊन आपल्याला साधू बनायचं आहे, नाही. स्वतःचं उत्तर मिळेपर्यंत आपल्याला फक्त आतमध्ये बघायचं आहे आपल्या, की काय असेल त्याचं रिझन, काय असेल हे जे मला एवढे कष्ट लागतात त्याच्या मागचं रिझन. कारण शेवट जो असतो तो नेहमी गोडच असतो आणि आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. थँक्यू सुप्रिया फॉर बिईंग हिअर.